नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव चांदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आले या ठिकाणी एनटीएच्या ऑफिशियल पोर्टलवरती तर या ठिकाणी एक नवीन लेटेस्ट अपडेट आलेली बघा. अपडेटमध्ये काय दिले सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी काय करायचंय, लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि अजून जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल नवीन लेटेस्ट अपडेटसाठी तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बघा. पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमचे मिस होणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट काय जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही नीट 2026 एक्झाम देत असाल तर तुम्ही जॉईन करू शकता आमच्यासोबत. महाराष्ट्रातील अशी विश्वसनीय टेस्ट सिरीज, ही टेस्ट सिरीज जर तुम्ही फॉलो करताय मित्रांनो तर विश्वास करा विजय तुमचाच होणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, ही टेस्ट आपण तुमच्या चॅप्टर वाईज त्यासोबतच तुमचे युनिट वाईज आणि फुल लेंथ अशी डिझाईन केलेली पूर्ण जो टेस्टचा शेड्यूल आहे तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेला आहे. ऍप्लिकेशनचा लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेलं आहे. ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचंय आणि ह्या टेस्टला सॉल्व्ह करायचंय बघा. चॅप्टर वाईज अँड फुल लेंथ टेस्ट असणार आहे बघा. ओके, एक्झाम ओरिएंटेड पॅटर्न असणार आहे बघा. स्मार्ट टाइम मॅनेजमेंट टिप्स तुम्हाला भेटतील बघा. डिटेल सोल्युशन अँड पेपर अनालिसिस असणार बघा. कव्हर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कम्प्लीट सिलेबस असणार आहे बघा. आणि फक्त जी फीस असणार मित्रांनो 199 असणार. तर यासाठी काय करायचंय, लगेच ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्यायचंय आणि जॉईन करून घ्यायचंय. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय दिले कोणतीही नवीन अपडेट तर जाणून घेऊया बघा. या ठिकाणी आपण जर या ठिकाणी अपडेटवर जर क्लिक केले तर यामध्ये करेक्शन झालेलं आहे बघा. तुमचं या ठिकाणी करेक्शन विंडो ओपन झालेली बघा. नीट 2026 साठी म्हणजे नीट 2026 जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि त्यामध्ये जर काही मिस्टेक केली असेल तर तुम्ही काय करू शकता, आता बदल करू शकता. मग बदल काय काय करू शकता आणि कोणत्या वेळेत करू शकता सगळं सविस्तरपणे बघून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी तुमचे नीट यूजी 2026 साठी जे ड्युरेशन आहे बघा करेक्शन विंडो साठी, तर 12 मार्च 2026 ते 14 मार्च 2026 या कालावधीमध्ये तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये चेंजेस करू शकता. मग आता बदल कोणकोणते होणार हे सविस्तरपणे आपण जाणून घेऊया बघा. ही जी नोटीस आहे बघा, या नोटीसला जर तुम्ही थोडं जरी स्क्रोल केलं मित्रांनो तर या ठिकाणी बघा, करेक्शन फील्ड फॉर द ऍप्लिकेशन फॉर्म फॉर द नीट यूजी 2026 एक्झामिनेशन साठी आता सविस्तरपणे बघून घेऊया. तर सर्वात पहिले यामध्ये तुम्ही काय बदल करू शकता, कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज एनी वन ऑफ द टू फील्ड. आता बघा, यामधून तुम्ही काय करू शकता, दोघांपैकी एक फील्ड यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. जसं की फादर नेम, क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन, त्यासोबतच तुमचं मदर नेम, क्वालिफिकेशन अँड ऑक्युपेशन यामध्ये तुम्ही काय करू शकता, बदल करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघूया, कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज ऍड एनी ऑल ऑफ द फील्ड, म्हणजे तुम्ही काय करू शकता, यामध्ये चेंज करू शकता किंवा ज्या फील्ड आहेत तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. मग कुठले ते फील्ड आहे जे तुम्ही चेंज आणि ऍड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल क्लास 10 अँड 12 चे तुम्ही काय करू शकता, यामध्ये चेंज करू शकता किंवा त्यामध्ये ऍड करू शकता. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, स्टेट फॉर्म वेअर 12 इक्विव्हॅलंट पास अपेअरिंग, जिथं तुम्ही 12वी या ठिकाणी काय झालेले पास झालेले किंवा तुम्ही अपेअरिंग करताय म्हणजे यावर्षी 12वी देताय ते स्टेट तुम्ही काय करू शकता, यामध्ये चेंज करू शकता. त्यासोबतच तुमची कॅटेगरीमध्ये जर काही बदल झाला असेल किंवा तुम्ही जर ओपन मधून फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्याला काय करू शकता, कॅटेगरीमध्ये या ठिकाणी चेंज करू शकता. त्या ठिकाणी नंतर तुम्ही सब कॅटेगरीमध्ये बदल करू शकता, सिग्नेचर मध्ये बदल करू शकता. आणि नंबर ऑफ अटेम्प्ट इन नीट यूजी, आतापर्यंत तुम्ही किती अटेम्प्ट दिले त्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता मित्रांनो, बदल करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा तिसरी गोष्ट कोणती, कॅन्डिडेट शॉल बी अलाउड टू चेंज दस टू फील्ड बेस्ड ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ऍड्रेस. तुम्ही काय करू शकता, यामध्ये तुमचं परमनंट अँड प्रेझेंट ऍड्रेस मध्ये पण सुद्धा बदल करू शकता. आता हे दोन फील्ड कोणत्या, तर एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन, जिथं तुम्ही पेपरचे जे 4 सेंटर सिलेक्ट केले त्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता, बदल करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल, जर पहिला प्रिफरन्स पुण्याला दिला असेल तर तुम्ही काय करू शकता, परत छत्रपती संभाजीनगरला पहिला प्रिफरन्स देऊ शकता आणि दुसरं पुण्याला देऊ शकता. नंतर जे तुमचे त्या 2 सिटी असेल, बीड असेल म्हणा किंवा अकोला असेल, जे काही असेल तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता. बघा त्यानंतर बघा, candidate shall be allowed to change identity detail only for the candidate who register with identity of the other than Aadhaar. तर तुम्ही यामध्ये काय करू शकता, तुमची जी आयडेंटिटी त्यामध्ये सुद्धा चेंज करू शकता, जे आधारच्या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये काय केलेली ऍड केलेली. तर ही होती तुमच्यासाठी एक नेक्स्ट स्टेप नीट यूजी या पोर्टलवरती, एनटीएच्या ऑफिशियल पोर्टलवरती आलेली लेटेस्ट अपडेट, ज्यामध्ये काय दिले, तुमचं करेक्शन विंडो या ठिकाणी ओपन झालेली आणि ज्या काही गोष्टी तुम्ही यामध्ये ज्या फील्ड चेंज करू शकता त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलंय. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.